आज आपण विदर्भामधील अतिशय पारंपरिक आणि खूप जुनी अशी सुक्या झुणक्याची जी रेसिपी आहे ती बघणार आहोत. हे सुक्कं बेसन तुम्ही पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत कशाच्याही सोबत खाऊ शकता आणि चवीला खूप छान भन्नाट लागतं हे बेसन. चण्याच्या डाळीपासून सुक्कं बेसन बनवण्यासाठी चणा डाळ घेतली. जवळ-जवळ 2 वाटी चणा डाळ घेतली. जवळ-जवळ 4 ते 5 तास आधी ही डाळ मुरत घालायची आहे आणि ही सर्व डाळ आता मिक्सरमधून चांगली वाटून घ्यायची आहे. पण पाणी टाकून वाटून घ्यायची नाही. तशीच चांगली अशी बारीक डाळ वाटून घेऊयात आपण. अशा पद्धतीने मिक्सरमधून डाळ वाटून घ्यायची. बघा यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे. मस्तपैकी डाळ वाटून झालेली आहे. लगेचच आता फोडणीची तयारी करून घेऊयात आपण. पॅन गरम व्हायला ठेवलं होतं. त्यामध्ये 1 ते दीड पळी असं तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं असं गरम झालेलं आहे. तेलामध्ये सर्वात आधी मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आणि जिरं सुद्धा यामध्ये छान असं तळतळलेलं आहे. आता लगेचच ह्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या. कुठलीही भाजी करताना फोडणी चांगली बसली तर पदार्थ खूप छान खमंग होतो. आता थोडासा सोनेरी व्हायला लागलेला आहे लसूण. त्यामध्ये लगेचच कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा टाकून घ्यायचा. कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. आता लगेचच यामध्ये हे लाल तिखट आहे हे टाकून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घेऊ शकता. असा सुक्का झुणका ना थोडासा तिखटच चवीला छान लागतो. पण तुमच्या आवडीनुसार यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आणि तिखटाने रंग असा छान सोडलेला आहे. लगेचच आपण जी डाळ वाटून घेतलेली ती टाकून घ्यायची आणि मंद गॅसवर असं चांगलं फिरून घ्यायचं. चांगल्या पद्धतीने असं फिरून झालेलं यामध्ये असं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि गॅस मंद करून घ्यायचा आणि सतत असं फिरवतच राहायचंय. जवळ-जवळ हे बेसन शिजायला 10 ते 15 मिनिट लागतात. आता 10 ते 15 मिनिट असंच गॅसवर मंद गॅसवर ठेवून मी असं सतत फिरवत राहणार आहे. सतत फिरून एक 10 ते 12 मिनिट झालेले आहे. आता कोथिंबीर टाकून घ्यायची. चणा डाळीपासून बनलेल्या ही सुक्या बेसनाची रेसिपी तुम्हाला आवडली किंवा नाही आवडली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि भेटूया एक नवीन रेसिपी सोबत. बाय.